नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अगदी महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत. तो शासन निर्णय काय आहे हे बघणार आहोत. यामध्ये जे काही ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते असतील, हद्दीचे ग्रामीण रस्ते असतील, ग्रामीण गाडीमार्ग असतील, पायमार्ग असतील, शेतावर जाण्याचे मार्ग असतील किंवा बैलगाडीनं पायी चालण्याचे जे जे काही रस्ते आहेत, तर रस्त्यांचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे आणि हाच प्रश्न शासनाने सुद्धा तितकाच गंभीरतेने घेतलेला आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांची शेतरस्त्याबाबत अडवणूक होत असते, शेतात जाण्यासाठी रस्ता असूनसुद्धा दिल्या जात नाही किंवा काही शेतरस्ते हे नकाशावर असतात मात्र ते अस्तित्वात नाहीत, किंवा काही रस्ते हे शेत नकाशावर नाहीत पण अस्तित्वात आहेत पण त्या रस्त्यानं जाता येत नाहीत. मग अशा रस्त्यांना क्रमांक कसा दिला जाणार आहे, यामध्ये कोणकोणते रस्ते घेतले जाणार आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना असे रस्ते नसतील अशा शेतकऱ्यांनी हा शासन निर्णय सविस्तरपणे आणि पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्या लक्षात हे येणार नाही की हा नेमका शासन निर्णय काय आहे, कसा आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, तोपर्यंत तुमच्या रस्त्याचा प्रश्न तुम्हालासुद्धा निकाली काढता येणार नाही. त्यामुळे शासन निर्णय सविस्तर समजून घ्या. आणि तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबत कार्यपद्धती आता ती कशी असणार आहे बघायचं आहे. हा शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला आहे. आता प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे शेतकऱ्यांना कशासाठी लागतो शेतरस्ता ते सर्वांना माहीत आहे, मात्र नेमका निर्णय काय आहे तर तो आपण बघूया. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग, शेतपांदण रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आता यामध्ये गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या रस्त्यांचे प्रकाराबाबत ग्रामीण भागामध्ये मुख्यतः खालील प्रकारचे रस्ते असतात. ग्रामीण रस्ते एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे, की जेणेकरून ते म्हणजे गावातून कोणाच्या तरी शेतातून जातात असे. हद्दीचे ग्रामीण रस्ते एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे हे रस्ते म्हणजे ज्याला आपण शिव म्हणतो, शिवावरून जाणारे रस्ते, असे हे दोन प्रकार. महाराष्ट्र राज्यात मूळ जमाबंदी व सर्वेक्षणाचे काम सन 1890 ते 1930 या कालावधीत करण्यात आले. मूळ भूमापनाचे वेळी मोजणी करून ग्राम नकाशे तयार करण्यात आले व वरील अनुक्रमांक 1 व 2चे रस्ते हे नकाशामध्ये भरीव हद्दीचे दर्शविलेले आहेत. या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही. वरील रस्त्यांची रुंदीची मापी नकाशावर दर्शवलेली आहेत. हे रस्ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 20 मधील तरतुदीनुसार शासनाचे मालकीचे आहेत, म्हणजे यावर शासनाचा अधिकार आहे. त्यानंतर ग्रामीण गाडीमार्ग जे पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे आणि पायमार्ग पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे. म्हणजेच पोट खराब म्हणजे त्या जमिनीची त्या 7/12वर नोंद असते पोट खराब म्हणून असे. वरील अनुक्रमांक 3 व 4च्या रस्त्यांचे नोंदी मूळ भूमापन मोजणी नकाशामध्ये उपलब्ध आहेत. अनुक्रमांक 3चे रस्त्यांची रुंदी 16 ते 21 फूटपर्यंत नमूद आहे व अनुक्रमांक 4चे रस्त्यांची रुंदी 8.25 फूट नमूद आहे. नकाशामध्ये अनुक्रमांक 3च्या रस्त्यांच्या नोंदी दुबार तुटक रेषेने व अनुक्रमांक 4ची नोंदी एकेरी तुटक रेषेने दाखवलेले आहेत. वरील अनुक्रमांक 3 व 4 रस्त्याचे क्षेत्र हे ज्या भूमापन क्रमांकातून जात आहे त्या भूमापन क्रमांकात समाविष्ट आहे. या रस्त्यांच्या नोंदी पोट खराबा म्हणून संबंधित भूमापन क्रमांकात नमूद आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर रस्ता नाही मात्र पोट खराब म्हणून दाखवलेला आहे आणि सध्या रस्ता अस्तित्वात आहे तो नकाशात नाही असा, हे रस्ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 20 मधील तरतुदीनुसार शासनाचे मालकीचे आहेत. शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग
आता शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग यांचे नोंदी मूळ जमाबंदीच्या वेळी सदरचे रस्ते अस्तित्वात नसल्यामुळे त्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यामुळे सदर रस्त्यांचे नोंदी मूळ भूमापन नकाशात नाहीत. तथापि सदरचे रस्ते वहिवाटीचे रस्त्यांचे स्वरूपात येतात. आता यावर कार्यवाही कशी होणार, तर ग्रामस्तरावर रस्त्यांची यादी तयार करणे, यामध्ये प्रत्येक गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांना महसूल सेवक कोतवाल व त्या गावचा पोलीस पाटील यांच्या मदतीने परिच्छेद क्रमांक 2 मध्ये नमूद रस्त्यांची यादी तयार करतील. याकरिता प्रत्येक गावात सज्जामध्ये स्थानिक नागरिकासह शिवार फेरी आयोजित करण्यात येईल. आता यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. ज्या रस्त्याचा प्रश्न तुमचा प्रलंबित असेल तर त्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा. गाव नकाशावर नोंद असलेले वापरातील तसेच अतिक्रमण झालेले सर्व रस्त्यांची नोंद सोबतच्या प्रमाणपत्र क्रमांक 1 मध्ये स्पष्टपणे घेण्यात येईल. वापरात आलेले परंतु नकाशावर नाहीत अशा रस्त्यांचा तपशील यादीमध्ये प्रपत्र 2 मध्ये समावेश करण्यात यावा. अतिक्रमित रस्त्याबाबत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील. यामध्ये लगतचे शेतकरी म्हणजे त्या रस्त्याच्या आजूबाजूचे यांचे परिपूर्ण नाव, 7-12 उतारा, फेरफार नोंदी इत्यादी यांचा तपशील नमूद करतील आणि गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल. आता यामध्ये भूमी अभिलेख विभागाच्या ज्या काही सीमांकन असते त्याबाबत ग्रामसभेत मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर यादीमधील गाव नकाशात नसलेले व अतिक्रमित रस्त्यांची यादी तहसीलदार यांच्यामार्फत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना उपलब्ध करून देण्यात येईल. सदर यादीतील रस्त्यांचे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत सीमांकन करण्यात येईल. सीमांकन करताना रस्त्यांची सध्याची उपलब्धता आणि नकाशावरील त्यांची मूळ जागा विचारात घेतली जाईल. म्हणजे बरेचसे रस्ते हे त्या नकाशामध्ये आहेत ते इकडे तिकडे असे सरकलेले सुद्धा असू शकतात, म्हणून त्याचीसुद्धा पाहणी केली जाईल. आणि भूमी अभिलेख विभागातर्फे मूळ गाव नकाशाचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन व भूसंदर्भीकरण, जिओ टॅगिंग म्हणतात त्याला, प्रकल्प सुरू आहे. त्याद्वारे सध्या नकाशामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व रस्त्यांचे लांबी, रुंदी, अक्षांश, रेखांश डिजिटल स्वरूपात संधारण करण्यात आलेले आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी सदर भूसंदर्भीकरण केलेल्या नकाशांच्या आधारे जागेवरील रस्त्यांचे सीमा, अक्षांश, रेखांशसह निश्चित करण्यात यावेत व सदर भूसंदर्भीकरण केलेले गाव नकाशांचा उपयोग करून शेत रस्त्यांच्या हद्दीवर सीमाचिन्हे स्थापित करण्यात यावे, म्हणजे त्यावर सीमांकनसुद्धा करण्यात येणार. याकरिता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्यामार्फत स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील. दरम्यानच्या कालावधीत सीमांकन केलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. सदर रस्त्यांच्या मोजणी व सीमांकनासाठी आवश्यक असलेले शुल्क भूमी अभिलेख विभागामार्फत आकारले जाणार नाही. म्हणजे जी काही मोजणी होणार आहे ती मोफत होणार आहे, यासाठी कोणताही पैसा लागणार नाही. गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत करण्याची कार्यवाही आता ही कशी होणार, तर तहसीलदार यांच्यामार्फत ग्रामसभेकडून प्राप्त यादीच्या अनुषंगाने गाव नकाशा, सीमांकन अहवाल, 7-12 फेरफार नोंदी, ग्रामसभा ठराव यांचा संदर्भ घेऊन प्रत्यक्ष पाहणी करतील व अतिक्रमित रस्त्याबाबत अतिक्रमण निष्कासन करणे कामी संबंधितांना उपलब्ध तरतुदीनुसार नोटिसांची बजावणी करावी. अतिक्रमित रस्ते निष्कषित करताना मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 अन्वये अतिक्रमण प्रस्तावामध्ये संबंधितांना सुनावणीची नोटीस बजावणी करण्यात येईल. सुनावणीची नोटीस बजावणी केल्यानंतर संबंधित पक्षकारांची मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल. प्रकरणी आवश्यकता असल्यास पंच, साक्षीदार, लगतचे खातेदार यांचे जबाब व लेखी म्हणणे घेण्यात यावे व तदनंतर तहसीलदार यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) नुसार अतिक्रमण विकसित करण्याबाबतचे आदेश पारित करण्यात यावेत.
सदर न्याय निर्णयामध्ये संबंधित रस्त्याचा वापर सार्वजनिक गरज व इतर अनुषंगिक बाबी नमूद कराव्यात. अतिक्रमण निष्कषित केल्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्या कार्यालयामार्फत सदर रस्ता नकाशात दर्शवून सार्वजनिक रस्ता अशी नोंद करून घ्यावी. प्रस्तुत प्रकरणी अतिक्रमण निष्कषित करताना आवश्यकता भासल्यास पोलीस यंत्रणेमार्फत मदत घेण्यात यावी व याकरिता पोलीस यंत्रणेमार्फत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याबाबत गृह विभागाच्या दिनांक 5/5/2025 रोजीच्या शासनपत्रान्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता मित्रांनो, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याचे एकत्रित नोंदी घेणे या सर्व गोष्टी या माध्यमातून होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक रस्त्यासाठी विशिष्ट सांकेतिक निश्चित क्रमांकसुद्धा दिले जाणार आहेत. सांकेतिक क्रमांक याप्रमाणे असणार आहेत: जिल्हा सांकेतांक क्रमांक 2 अंकी, तालुका सांकेतांक 2 अंकी, गाव सांकेतांक 3 अंकी, अशाप्रमाणे हे देण्यात येणार आहेत. आता यामध्ये बघा मित्रांनो, ए म्हणजे याचा प्रकार डबल लाईन, बी म्हणजे डबल डॉटेड लाईन, सी मध्ये सिंगल डॉटेड लाईन, डी मध्ये वापरात आहेत परंतु नकाशावर नमूद नाहीत असे रस्ते, ई मध्ये शिवरस्ते आणि पांदण रस्ते. आता यामध्ये नंबर कसा दिला जाणार आहे मित्रांनो? जिल्ह्यासाठी 03 क्रमांक, तालुक्यासाठी 01, गावासाठी 001, रस्त्यासाठी 001 आणि रस्त्याचा प्रकार ए. आणि दुसरा आहे रस्त्याचा प्रकार बी. यामध्ये जिल्हा त्यासाठी क्रमांक 3, तालुक्यासाठी 02, गावासाठी 002 आणि रस्त्यासाठी 002. त्यानंतर आहे रस्त्याचा प्रकार सी. यासाठी जिल्ह्याचा क्रमांक 03, तालुक्याचा क्रमांक 03, गावाचा 003 आणि रस्त्याचा क्रमांक 003. आणि त्यानंतर आहे प्रकार डी. यामध्ये जिल्हा 03, तालुका 04, गावाचा 004 आणि रस्त्याचा 004. हे झाले रस्त्याच्या क्रमांकाचे प्रकार. त्यामध्ये ईचा जो आहे रस्त्याचा प्रकार, त्यामध्ये 03 जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी 05, गावासाठी 005, रस्त्यासाठी 005. याप्रमाणे हे देण्यात येणार आहेत. आणि यासाठी समिती व त्यांची कार्यपद्धती, आता यासाठी जी काही समिती आहे ती समिती काम पाहणार आहे. यामध्ये जिल्हास्तरीय कार्यकारी समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी सह अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहे. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची कार्यकक्षा ही त्याप्रमाणे असणार आहे. तालुकास्तरीय एक समिती असणार आहे, तिची एक कार्यप्रणाली असणार आहे. अशी ही सर्व शेतरस्त्याबाबतची कार्यप्रणाली. आणि यापुढे आपल्याला शेतरस्ते करण्यासाठी अशा माध्यमातून हे सर्व शेतरस्ते करून घ्यावं लागणार आहेत. त्यासाठी नंबरसुद्धा जे काही क्रमांक आहेत सांकेतिक, ते क्रमांक मिळवावे लागणार आहेत, अशी ही माहिती होती. आता मित्रांनो, तुम्हाला जर हा सविस्तर शासन निर्णय पुन्हा वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन वाचू शकता. किंवा शासनाच्या महाराष्ट्र वेबसाईट जी आहे शासन निर्णयाची, त्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.